पुढच्या बातमीकडे. खरं तर अद्याप मुख्य पावसाळा सुरूही झालेला नाहीये, तरी मान्सून पूर्वच्या काही सरीतच रेल्वेसह मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल खोळंबल्याचं चित्र काल पाहायला मिळालं. काल सकाळी मानखुर्द ते चेंबूर दरम्यान तांत्रिक बिघाड झाला आणि हार्बर लाईन विस्कळीत झाली. तर आज सकाळी घाटकोपर स्थानकामध्ये बिघाड झाला आणि प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 वरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरून धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. याचा मनस्ताप निश्चितच मुंबईकरांना सहन करावा लागला. पावसाच्या काही सरीतच जर ही स्थिती होत असेल तर पावसाळ्यात काय परिस्थिती असेल असा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागलाय. आणि आजच्या मान्सून पूर्व पावसात लोकलची काय स्थिती झाली आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरनं. पावसाळा आणि रेल्वेचे तांत्रिक बिघाड यांचं काहीतरी घट्ट नातं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की काल अगदी जो तुरळक पाऊस पडला त्यानंतर देखील अनेक तांत्रिक बिघाड हे मध्य रेल्वेवर उद्भवले. मध्य रेल्वेला काल रात्रीपासूनच जेव्हा पाऊस पडला त्याच्यानंतरपासूनच अनेक तांत्रिक बिघाड आले. त्यांची जी ओएची आहे म्हणजे ओव्हरहेड वायर जी आहे त्याच्यामध्ये सप्लाय होत नव्हता. अनेक ठिकाणी स्पार्क देखील झाले. त्यामुळे काल रात्रभर ही जी सेवा आहे ती विस्कळीत राहिली. प्रचंड उशिराने ही कालची सेवा सुरू होती. त्याच्यामुळे ठाणे आणि कल्याणच्या दिशेने जाणारे जे काही ट्रॅफिक होतं ते मोठ्या प्रमाणात रखडलं गेलं होतं. त्याचबरोबर आज सकाळी देखील पुन्हा थोडासा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा घाटकोपर स्थानकामध्ये मध्य रेल्वे रखडली होती. त्याचबरोबर मानसरोवर स्थानकामध्ये देखील मध्य रेल्वे जी आहे ती रखडली होती. त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं आपण तर तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी त्याचबरोबर पावसाळा सुरू होण्याच्या आधी देखील जी पूर्वतयारी करायची असते ती पूर्वतयारीच मध्य रेल्वेने केली की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रवाशांना पडलेला आहे. कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. तेव्हा पावसाच्या सरी, कामावरती पोहोचण्याची घाई आणि त्यात उशिरा धावणाऱ्या लोकल गाड्या, मुंबईकरांना हे काही नवीन नाहीये. लोकलच्या आजच्या खोळंब्यावरती प्रवाशांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पहिल्याच पावसामध्ये एवढं लेट झालं तर पुढे काय चालणार? ही तर सुरुवात आहे नुसती. आज जर ही स्थिती असेल तर पूर्ण पावसाळ्यामध्ये काय करतील? हे रोजची रोज असंच हाल आहे आणि रोज नुकसान आहे. लूट आहे, फक्त जनतेची लूट, बाकी काही नाहीये. पहिल्याच पावसामध्ये या ट्रेनचा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. पुढे तर अजून पाऊस पडणार आहे. या पावसामध्ये आजच ट्रेन एवढ्या लेट आहे. पुढे प्रशासन त्याच्यावर काय करणार का नाही का? परत तोच प्रॉब्लेम होणार आहे दरवर्षाप्रमाणे.